नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण लटकनसाठी नॉट्स घरच्या घरी कापडापासून कशा पद्धतीने बनवायचे आहे ते आपण आज शिकवणार आहोत। नॉट्स कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते आज आपण शिकणार आहोत। तर ह्याच्या अगोदर आपण प्रिन्स कट ब्लाउज फिनिशिंग सहित पूर्णपणे स्टिच करून झालेला आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की देईल। परफेक्ट फिटिंग लाईन कशा पद्धतीने फिटिंग लाईन सरळ आणायची, कशा पद्धतीने परफेक्ट फिटिंग करायची हे सुद्धा आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। ते पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा। तर चला आपण व्हिडिओला आज सुरुवात करूया। अशा पद्धतीने मोठा आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.25 इंचाचा आपल्याला मोठा असा आपल्याला काय करायचं आहे, कापड घ्यायचं आहे लांब। जेवढे आपल्याला 2 नॉट्स तयार करायचे आहे ना, तेवढे आपल्याला लांब आपल्याला नॉट तयार करून घेण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक कापड लागणार आहे। पहा, अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्या। 1 ते 1.25 इंचाचं कापड घ्या। ज्या पद्धतीने तुम्हाला नॉट जेवढी नाजूक पाहिजे तेवढं थोडं कापड घ्या। नाजूक पाहिजे असेल तर तुम्हाला छोटीशी एकदम 1 इंचाचं कापड तुम्ही इथं घेऊ शकता, ठीक आहे, रुंदीने। पहा, अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे सरळ। आपण जेवढं घेतली ना नॉटला कापड तिथं शेवट पण आपल्याला टिप मारून घ्यायची असते। कशा पद्धतीने पहा, इथं पहा, जेवढे आपल्याला नॉट नाजूक हवे असेल तर अंतर नाजूक थोडंसं ठेवा। आणि जर तुम्हाला नॉट जर ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही अंतर थोडंसं टिप मारताना जास्त ठेवा। पहा, अशा पद्धतीने आपण इथं नाजूकच नॉट बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपण एकदम 1/2 इंचापेक्षा पण कमी आपण अंतरावरती आपण टिप मारून घेणार आहोत। लक्षात घ्या, नाजूक लेस पाहिजे असेल तुम्हाला तर 1/2 इंचापेक्षा कमी तुम्ही टिप मारून घ्या सरळ पद्धतीने। ही टिप मारताना तुम्ही सरळ लाईनमध्ये स्ट्रेटमध्ये टिप मारायची आहे, वाकडे तिकडे इकडे तिकडं मारायची नाही आहे। आणि जास्त पण कमी अंतर ठेवायचं नाही आहे। कमी अंतर ठेवलं तर तुम्हाला नॉट पुन्हा जेव्हा आपण नॉट तयार करताना जेव्हा दोरावरून काढणार आहे ना, तेव्हा ती पूर्णपणे बाहेर अलगद निघणार नाही आहे। त्याच्यामुळे एकदम जास्त पण अंतर कमी ठेवू नका। एकदम थोडंसं 2 रेषा आहेत ना इंचामधल्या, तर 2 रेषापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे अंतर। अशा पद्धतीने आपण सरळ टिप मारून घ्यायचं आहे। दोन्ही खालचं आणि वरचं बरोबर व्यवस्थित कापड आपल्याला व्यवस्थित अटॅच करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित जॉईंट करून घेऊन अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। सुरुवातीला आणि शेवटी टिप लॉक करायला विसरायची नाही आहे, ठीक आहे। पहा, अशा पद्धतीने तुम्ही पण टिप मारून घ्या व्यवस्थित पद्धतीने। टिप ही सरळ व्यवस्थित आली पाहिजे। पहा, अशा पद्धतीने एकसारखी टिप आली पाहिजे। लहान मोठी कुठंतरी वाकडी तिकडी टिप तुम्ही येऊन देऊ नका। अशा पद्धतीने तुम्ही पण एकसारखी टिप मारा, म्हणजे तुमची नॉट पण व्यवस्थित पद्धतीने येईल, ठीक आहे। इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आहे ते पुढे पहाच। जेवढी तुम्हाला नॉट घ्यायची आहे तेवढं तुम्ही लांब कापड घ्या, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक सुई घ्यायची आहे। सुईमध्ये एक पक्का एकदम पक्का लगेच तुटणार नाही असा धागा आपल्याला घ्यायचा आहे। शक्यतो आपण बारीक पोत वगैरे होतो ना, त्या पद्धतीचा दोरा तुम्ही इथं नॉयलॉनचा घेऊ शकता, म्हणजे तो तुटणार नाही आहे लगेच। आपल्याला एकदम चांगला भक्कम असा दोरा आपल्याला पाहिजे, कसा आपल्याला दोरा पाहिजे। आणि त्या दोऱ्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड करून सुईमध्ये होऊन आपल्याला शेवटी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून तो दोरा सहज निघणार नाहीये, ठीक आहे। आणि तो दोरा काय करायचा आहे, सुईने इथं काय करायचं आपल्याला, सुईने इथं आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून आपली ती व्यवस्थित पद्धतीने सुई आणि तिथं व्यवस्थित पक्की होईल, फिक्स होईल, सुई निघणार नाही, दोरा पण निघणार नाही। ह्या पद्धतीने आपल्याला 1-2 आपल्याला अशा पद्धतीने सुईने तिथं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा आतमध्ये दोरा हे करून जेव्हा आपण नॉट तयार करायला आतमध्ये सुई घालणार आहोत आता, तर त्यावेळेस तुम्ही तुमची सहजपणे ही दोरा तुटणार नाही, इथला निसटणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। त्याच्यामुळे 2 वेळा फिक्स करून घ्या। आता सुई उलटी करायची आहे आपल्याला, काय करायचं, सुई उलटी करायची आहे आपल्याला। आणि उलट्या सुईने आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये सुई सरळ करायची नाही, सरळ टोक करायचं नाही। लक्षात घ्या, सुई ही उलटी करायची, अशा पद्धतीने करायची नाहीये, लक्षात घ्या। उलटी सुई आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपलं टोक व्यवस्थित पद्धतीने आतमध्ये जाईल आणि इकडं तिकडं हे होणार नाही। पहा, अशा पद्धतीने आतमध्ये सुई घाला आणि सरळ पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने सुई आतमध्ये ओवून घ्या, ठीक आहे। पहा, ज्या पद्धतीने मी सुई ओवत आहे त्या पद्धतीने मी सुई ओवून घ्या। जिथपर्यंत आपला दोरा आहे तिथपर्यंत ओवून घ्या। आणि शेवटी पहा, इथं काय करायचं आहे, आता जेव्हा इथं कापड गुंडळायला सुरुवात होईल तेव्हा काय करायचं ते पहा, सुई काय करायची, इथं पक्क फिक्स करायची आहे, इथं जेणेकरून हलू नाही, फक्त तिथं अडकवायची आहे। लक्षात घ्या, फक्त तिथं सुई अडकवायची आहे त्या दाबच्या खाली, जेणेकरून निष्ठू नाही सुई, इकडं तिकडं सरू नाही म्हणून। आणि आता काय करायचं आहे आपल्याला, इथं व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने खाली घेऊन हे काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने इथला कापड आतल्या साईडला जिथं आपण टिप मारली आहे, आता जिथून सुई आपण घातली आहे तिथं आतल्या साईडला इथलं कापड काय करायचं आहे, एक बारीक टोकदार वस्तू घ्या आणि धारदार त्यांनी काय करा, ते कापड आतल्या साईडला अशा पद्धतीने घालण्याचा प्रयत्न
करा. ठीक आहे. पाणी पेनाचं तुम्ही नाजूक टोप घेऊ शकता किंवा दुसरी पण एखादी वस्तू घेऊ शकता. हळूहळू काय करायचं आहे, ते पूर्णपणे कडचं तिथलं कापड आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही स्क्रूड्रायव्हर देखील घेऊ शकता. ते कापड हळूहळू त्या स्क्रूड्रायव्हरने अशा पद्धतीने आतमध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं अर्धा ते 1 इंच अंतरावरपर्यंत आतमध्ये सारून घ्या, जेणेकरून आपल्याला सहज एकदम अलगद इझी पद्धतीने तो दोरा सहज आपल्याला ओढता येईल. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये कापड थोडं हळूहळू ते कापड टोकदार वस्तूने आतमध्ये घालून घ्या. पहा इथपर्यंत आपण आपलं कापड आतमध्ये गेलेलं आहे. आता आपल्याला हे कापड पूर्णपणे आपल्याला तो धागा ओढताना पूर्णपणे ते व्यवस्थित नॉट तयार करताना आपल्याला ते इझी जाणार आहे. कशा पद्धतीने ते पहा. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, सुई हळूहळू पुढं घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने, आणि ही इकडं आपल्याला काय करायचं आहे, ओढत जायचं आहे. अशा पद्धतीने पहा. आता काय करायचं आहे, इथं पुढं सुई आपण ज्या पद्धतीने आपण पुढं सुई येऊ तो त्या पद्धतीने दोरा तिथं कापड गोळा होत राहणार आहे. आता ते तो गोळा झालेलं ते कापड हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, मागे सरकून घ्यायचं आहे आणि इथं इकडून हळूहळू ओढून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही दोरा पक्का करून घ्या, पक्का घ्या, फिक्स, लगेच तुटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही दोरा नायलॉनचा वगैरे घेऊ शकता. आणि व्यवस्थित कापडाला पण गाठ मारताना तिथं सुरुवातीला व्यवस्थित फिक्स करा, जेणेकरून तुमचा दोरा सहज निघणार नाही आहे. ठीक आहे. तुम्ही दोरा जर एकदम कच्चा घेतला लगेच तुटणार तर ते लगेच दोरा तुटणार आहे. तुमचा इथं काही फायदा होणार नाही. पूर्णपणे तुम्हाला सर्व काही बाद होणार आहे. पुन्हा तुम्हाला नॉट तयार घ्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित दोरा पक्का घ्या. पहा अशा पद्धतीने ओढत काय करायचं आहे, तुम्हाला ते दोऱ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ताण देऊन दोऱ्याला पाठीमागे असं कापड सरकवत आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. थोडं कापड एकदम आत सारून घ्या. जास्त पूर्ण पण कापड आतमध्ये सारून घेऊ नका, जेणेकरून पूर्णपणे तिथं गुत्ता होईल आणि गुत्ता झाल्यावरती तुम्हाला ते पूर्ण कापड ओढायला तुम्हाला त्रास होणार आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने हळूहळू हे कापड काय करा, सरकवत मागे घ्या. खूप इझी पद्धतीने लेस आपण दोरी नॉट बनवायला आपण आज शिकणार आहोत. एकदम तुम्ही घरच्या घरी परफेक्ट अशी हव्या त्या कलरची हव्या त्या क्लॉथ कापडाची तुम्ही नॉट्स घरच्या घरी बनवून घेऊ शकता. पहा अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, ओढत जायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. किती सुंदर अशी लेस आपण बनवलेली आहे. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करायला छान अजिबात विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती पाहायला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण आणखी खूप काही छान आपण DIY व्यवस्थित पद्धतीने बनवायला शिकणार आहोत. ठीक आहे. छान लटकन्स वगैरे सर्व काही आपण शिकणार आहोत, छान डिझाईन्स वगैरे. ठीक आहे. आपली आता सुरुवात झालेलीच आहे हळूहळू डिझाईन्सला वगैरे छान पद्धतीने स्टायलिश आपल्याला फ्लावर्स वगैरे बनवायला, लटकन बनवायला सुरुवात झालेलीच आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत जा. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने हळूहळू हे आपल्याला काय करायचं आहे, ओढत आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. जिथपर्यंत आपला जोपर्यंत आपली सुई बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला सुई पुढे सरकवत जायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. पहा लक्षात घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला प्रोसेस पूर्णपणे काहीही समजणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करायचं नाही आहे. पहा इथं अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, व्यवस्थित हळूहळू मागे ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने पुढं आणखी आपल्याला सुई जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला सुई पूर्णपणे हे करत पुढे सरकवत आपल्याला जायचं आहे. ह्याच्यानंतर आपण प्रत्येक साईजची पेपर कटिंगसुद्धा पाहणार आहोत. ती पेपर कटिंग प्रत्येक साईजची तुम्हाला पाहिजे आहे का, पाहायची आहे का, जर त्याची माप वगैरे पाहिजे असतील, पेपर कटिंग कशी करायची आहे प्रत्येक साईजची ते पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस आपण पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत. ठीक आहे. जे झालं आहे ते आपण एकदा रिपीट करावं असं माझं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही परफेक्ट असं तुमच्या लक्षात बसेल. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मागे सरकवत घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने हे बाहेर निघली आहे दोरी आपली, ती दोरी व्यवस्थित पॅक पकडायची आहे. आता ती दोरी सोडायची नाही आहे आपल्याला, व्यवस्थित बोटांमध्ये पॅक पकडायची आहे आणि एका हाताने मागे हळूहळू थोडं कापड मागे घेत ती सरकवून घ्यायचं आहे. दोरी आपोआप ती कापड सरकलं जाईल, दोरी आपोआप बाहेर निघत जाईल. थोडंसं तुम्हाला फक्त दोन्ही हातांनी काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे. ठीक आहे.
पहा अशा पद्धतीने थोडं थोडं कापड सरकवत घ्या आणि हळूहळू मागे ओढत जा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पण दोरी व्यवस्थित घरच्या घरी रेडीमेड दोरी बनवता येईल. ठीक आहे, कोणती डिझाईन असो, कोणत्या डिझाईनला तुम्हाला नॉट बनवायची म्हणली तरी ह्या अशा पद्धतीने तुम्ही नॉट बनवू शकता. पहा अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, व्यवस्थित पद्धतीने नॉट बनवायला आपण आज व्यवस्थित इझी पद्धतीने आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, आपले व्हिडिओ आवडत असतील, आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर छान छान कमेंट करायला, लाईक करायला आणि शेअरसुद्धा करायला विसरत जाऊ नका. ठीक आहे, आपल्या व्हिडिओला पाहायला नवीन असाल आज तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात सबस्क्राईब करायला विसरता आणि लाईक करायला सुद्धा आपल्याला छान छान विसरता, कमेंट करायला सुद्धा विसरता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला ते कापड हळूहळू मागे सरकवत जायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर अजून नाजूक दोरी हवी असेल तर अजून तुम्ही थोडंसं टीप टाकताना एकदम जवळ टीप टाका, जास्त लांब टाकू नका. ठीक आहे, पण ही दोरी एकदम नाजूकच आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मोठी दिसत आहे पण दोरी असताना नाजूकच आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित ही परफेक्टच अशी दोरी नॉटला वगैरे ब्लाऊजला वगैरे स्टिच करायला रेडी आपली झालेली आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण लटकन कसं बनवायचं आहे व्यवस्थित घरच्या घरी इझी पद्धतीने, लटकन पण छान ब्युटीफुल पद्धतीने ट्रेंडिंग असं लटकन कशा पद्धतीने बनवायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, पहा आता काय करायचं आहे, तर राहिलेला दोरा जे आहे ना, तो राहिलेला दोरा काय करायचा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कात्रीने कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोरा कट करून घ्या. त्या दोऱ्याचं आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, सेफ्टी ठिकाणी ती सुई आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. आता काय करायचं आहे, पहा अशा पद्धतीने ही दोरी पूर्णपणे आपली रेडी झालेली आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने एकसारखी दोरी आपली आलेली आहे, कुठेच लहान मोठी जाड पातळ आलेली नाही आहे. भरीव अशी व्यवस्थित भरगच्च आपली नॉट्स अशी व्यवस्थित एकदम ट्रेंडिंग ब्युटिफुल नॉट आपली तयार झालेली आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं वेलकम असेल. आजचा व्हिडिओ इथंच आपण थांबूया. ह्याच्यानंतर आपण छान छान लटकन तयार करायला शिकणार आहोत. त्याच्यानंतर बॅकनेक डिझाईन व्यवस्थित ब्युटिफुल पद्धतीने ट्रेंडिंग बॅकनेक डिझाईन ब्लाऊज डिझाईन आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओज अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, आपल्या व्हिडिओला फॉलो करा. सर्व काही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही शिकूया. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून तुम्हाला सर्व काही टिप्स ट्रिक्स समजल्या जातील.